एका वस्तूची किंमत शेकडा 60ने वाढवून तीच वस्तू शेकडा 30% सूट देऊन विकली तर व्यवहारात शेकडा नफा किती होईल? या प्रश्नाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसं सोडवता येईल सर, असा प्रश्न गणिताचे मित्रांनो 2 भाग करू. सोपी पद्धत सोडवण्याची अशी की वाढ वजा सूट अधिक वाढ गुणिला सूट आणि याला भागीला 100. वस्तूची किंमत शेकडा 60ने वाढवून म्हणजे वाढ किती आहे? 60. तीच वस्तू शेकडा 30% सूट देऊन विकली म्हणजे सूट किती आहे? 30. सूत्रामध्ये अशा पद्धतीने मांडा. अधिक चिन्ह इथं वाढ परत 60 गुणिला सूट किती आहे? 30. मांडायचे कसे? वजा 30. चिन्हाजवळ चिन्ह आलं म्हणजे एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये घ्यावी लागते, असा गणितीय गुणधर्म, गणितीय दंड. छेदस्थानी 100 सर. ओके, ही वजाबाकी 30 सर. आता इथं अधिक चिन्ह, या शून्याला हा शून्य गेला सर, या शून्याला हा शून्य गेला. इथं 6 आणि गुणिला वजा 3 आहे. गुणाकार किती येतो? 18. पण कसा? वजा 18. चिन्हाजवळ चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये मांडावी लागते. हे वजा 18 कंसामध्ये. आता 30 हे अधिक चिन्ह या वजा चिन्हाला गुणिला, अधिक वजा वजा. हे गणिताचे काही बारकावे पाठ करा. अधिक गुणिला वजा वजा, वजा गुणिला वजा अधिक. ओके, अधिक गुणिला अधिक बराबर अधिक. हे अधिक वजा हा गुणाकार वजा, अधिक गुणिला वजा बराबर वजा, आणि ही वजाबाकी लेकरांनो 12. व्यवहारात शेकडा नफा किती? 12. हा शेकडा नफा. हे आपल्या प्रश्नाचं साध्या सोप्या पद्धतीनं उत्तर. आता विश्लेषणात्मक पद्धत लक्ष द्या. प्रश्नाला सोडवण्यासाठीची विश्लेषणात्मक पद्धत ती कशी हो सर? बघा, वस्तूची बारीक लक्ष द्या. वस्तूची मूळ किंमत 100 समजू. वस्तूची मूळ किंमत किती हो? 100. गणित म्हणते वस्तूची किंमत शेकडा 60ने वाढवून म्हणजे या 100चे 60% काढा. जसे की 100 गुणिला 60 छेदस्थानी 100. हे किती वेळ सांगून झालं? 100 आणि चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह 60% कसे मांडायचे? 60 छेदस्थानी 100. या 2 शून्याला हे 2 शून्य गायब म्हणजे 100चे 60% बराबर 60. वस्तूची किंमत शेकडा 60ने वाढवून म्हणजे वस्तूची मूळ किंमत 100 आणि 60% वाढवून आलेली किंमत 60. ही बेरीज 160. ही काय? नवीन किंमत. ही काय हो? नवीन किंमत. वस्तूची किंमत शेकडा 60ने वाढवली, किती आली आता? नवीन किंमत 160. आता काय केलं त्या दुकानदारानं? या नवीन किमतीवर किंवा तीच वस्तू 30% सूट देऊन विकली. मग आता सूट कशावर द्यायची? या नवीन किमतीवर. मग 160चे 30% किती? अशा पद्धतीनं परत मांडणी. या शून्याला हे शून्य, या शून्याला हा शून्य, आणि 16 3चा गुणाकार. 16 गुणिला 3 48 रुपये. याचा अर्थ इथं लिहितो वाटल्यास 160चे 30% बराबर 48 रुपये. ही काय? सूट आहे 30%. लक्षात आलं तुमच्या? तीच वस्तू 30% सूट देऊन विकली तर व्यवहारात शेकडा नफा किती होईल? मग आता वस्तूची ही नवीन किंमत 160 वजा ही सूट, ही 160 कशी आली? 60% किंमत वाढवून. लक्ष द्या, याच्यामधून 48 काय आहे? तर वस्तूवर 30% सूट. ही वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ही वजाबाकी
किती हो 112. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही. या 112 मधून वस्तूची जी मूळ किंमत आम्ही 100 समजली ती 100 किंमत 112तून वजा करा. केली सर. उत्तर 12. ही 12 काय शेकडा सूट. लक्षात आलं ना तुमच्या. ह्या प्रश्नाला अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीचा अवलंब करून उत्तराप्रत जा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 12% पर्याय क्रमांक सी मध्ये विद्यार्थी मित्रांनो दर्शवलेलं आहे.